मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र मिळण्याच्या मागणीसाठी मनोज जरांगे यांचं आंतरवाली सराटीमध्ये उपोषण सुरू आहे। जरांगे यांच्या या उपोषणाचा हा 5वा दिवस आहे। अन्न, पाणी आणि उपचार नाकारल्यानं जरांगे यांची तब्येत खालावली आहे। माध्यमांशी संवाद साधताना मनोज जरांगे यांचा हात थरथरत होता। थरथरत्या आवाजात जरांगे यांनी सरकारला सवाल केलाय। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे आरक्षणावर का बोलत नाहीत? 2 दिवसात आरक्षण देतो असं मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री का म्हणत नाहीत असा प्रश्न थरथरत्या आवाजात मनोज जरांगे पाटील यांनी शिंदे सरकारला केला। तसंच जरांगे पाटील यांनी एक इशारा सुद्धा दिलाय। फक्त यंदाच चर्चेला या, मला बोलता येते तर नंतर येऊन ठेवणे, तुम्ही आजच्या आज या, उद्याच्या दिवसात या, तुम्ही या प्रत्यक्ष चर्चा पण सरकारचं पडत म्हणून सांगेल। त्यांच्या तब्येतीची काळजी घेतली पाहिजे। डॉक्टरांची टीम देखील त्या ठिकाणी आहे। जे काही योग्य निर्णय आहेत ते झाले पाहिजे असा प्रयत्न मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून चाललेला आहे। माध्यमांशी बोलत असताना मनोज जरांगे यांना अस्वस्थ वाटू लागलं, म्हणून ते झोपूनच माध्यमांशी बोलत होते। मात्र यावेळी बोलताना जरांगे यांच्या हातातून माईक खालती पडला। मनोज जरांगे यांचं आंदोलन 5व्या दिवशी सुद्धा सुरूच आहे। अन्न पाणी त्याग करत जरांगे यांचं कडकडीत आमरण उपोषण सुरू आहे। मात्र ग्रामस्थांच्या आवाहनामुळे भावूक झालेल्या जरांगे यांनी थोडं पाणी प्यायलं। त्यामुळे मनोज जरांगे यांची प्रकृती खालावत चालली आहे। त्यांचं अंग थरथरत आहे, हातही कापतायत। बोलत असताना हातातून माईक खालती पडतो। या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर संभाजीराजे छत्रपती यांनी मनोज जरांगे यांना पाणी पिऊन उपोषण करण्याची विनंती केली। यानंतरही जरांगे पाटील यांचं उपोषण सुरूच आहे। रविवारी संध्याकाळी आंतरवाली सराटीत ग्रामस्थ उपोषणाच्या ठिकाणी पोहोचले। त्यांनी जरांगे यांना पाणी पिण्याची विनंती केली। यावेळी जरांगे यांना विनंती करताना अनेक ग्रामस्थांना अश्रू अनावर झाले। दादा पाणी आमच्यासाठी तुम्ही महत्वाचे, तुम्ही आमच्यासाठी फार महत्वाचे आहेत। सगळे गेले तरी चालतील, पण तुम्ही आम्हाला पाहिजे। आपल्या जीवाची बाजी लावून आपल्या लेकरांसाठी लढायला लागणार। नुसतं भावनिक होऊन चालणार नाही, पाणी प्या किंवा सलाईन लावा म्हणून। मनोज जरांगे यांनी आता आरपारची लढाई करण्याचा निर्णय केलाय। आरक्षण मिळाल्याशिवाय मागे हटणार नसल्याचं जरांगे पाटील यांनी स्पष्ट केलं। मराठा आरक्षणाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र मिळावं अशी मनोज जरांगे यांची मागणी आहे। या मागणीसाठी जरांगे यांनी सरकारला 40 दिवसांची मुदत दिली आहे। मात्र मुदतीनंतर सुद्धा आरक्षणाचा निर्णय न झाल्यानं जरांगे यांनी दुसऱ्यांदा आमरण उपोषणाचा मार्ग स्वीकारला। मनोज जरांगे यांच्या आमरण उपोषणाचा 5वा दिवस। जरांगे यांनी अन्न पाण्याचा त्याग केलाय। तसंच जरांगे यांनी उपचार घेण्यास सुद्धा स्पष्ट नकार दिलाय। त्यामुळे जरांगे यांची प्रकृती खालावली आहे। मनोज जरांगे यांची प्रकृती खालावल्यानं सगळेच काळजीत सापडलेत। जरांगे यांच्या कुटुंबाला सुद्धा त्यांची काळजी वाटणं स्वाभाविक आहे। जरांगे यांच्या आईचं काळीजही हेलावलं। आपल्या लेकराची तब्येत बिघडली असल्याचं पाहून त्या माऊलीला राहावलं नाही। कशाची तमानं बाळगता ही माऊली थेट जरांगे यांच्या उपोषणाच्या ठिकाणी पोहोचली। आपल्या लेकरासाठी नारळाचं पाणी घेऊन त्या तिथे पोहोचल्या। मात्र जरांगे यांनी नारळ पाणी घेण्यास नकार दिला। शिवाय कुटुंबियांना उपोषण स्थळी आणल्याबद्दल त्यांनी कार्यकर्त्यांना सुद्धा चांगलंच सुनावलं। त्याचा हुंदका भरून येत असतो। कुटुंब बघितल्या आंदोलन करत असताना मी मराठा समाजाचा आणि कुटुंबाचा नाही, यापुढे माझं कुटुंब माझ्या समोर आणणार। जरांगे यांनी मराठा समाजासाठी उपोषणास्त्र पुकारत जीव पणाला लावलाय। मात्र आपल्या लेकरासाठी कासावी झालेल्या माऊलीची ही दृश्य पाहून अवघा महाराष्ट्र हळहळला। आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे यांचे उपोषण 5व्या दिवशी सुद्धा सुरूच आहे। अन्न, पाणी आणि उपचार नाकारल्यानं जरांगे यांची तब्येत काहीशी खालावली। या पार्श्वभूमीवर संभाजीराजे छत्रपती यांनी मनोज जरांगे यांच्याशी फोनवरून बातचीत केली। मनोज जरांगे प्रामाणिकपणे मराठा समाजाची बाजू मांडतात। मात्र त्यांनी उपोषण हे पाणी पिऊन करावं अशी विनंती संभाजीराजे छत्रपती यांनी केली आहे। समाजाचे प्रश्न सोडवायचे असतील तर तुमची तब्येत बरी असणं महत्त्वाचं असल्याचंही संभाजीराजे यांनी म्हटलं। तुमची तब्येत व्यवस्थित असणं हे समाजाच्यासाठी फार महत्त्वाचं आहे। तुम्ही पाणी प्यायलाच पाहिजे असं मला असं वाटतंय। मराठा समाजाच्या बांधवांनी आत्महत्या करू नये असं कळकळीचं आवाहन संभाजीराजेंनी केलंय। शिवाजी महाराजांनी उलट आपल्याला आपल्या हक्कासाठी लढण्याची संस्कार, लढण्याची शिकवण दिलेली, पण आत्महत्या हा पर्याय नाही आहे। मराठा समाजात रोष निर्माण झाल्यानं सरकारनं आरक्षणाचा विषय गांभीर्यानं घ्यावा असंही त्यांनी नमूद केलं। समाजाला आरक्षण कसं देणार याच्यावर तुम्ही बोलावं, याच्यावर तुम्ही निर्णय लगेच ताबडतोब घ्यावा अशी माझी सरकारला सूचना आहे। संभाजीराजे छत्रपती यांच्या विनंतीनंतर उपोषणाच्या पहिल्या दिवशी जरांगे पाटील यांनी पाणी पिण्याचा निर्णय घेतला होता। आता पुन्हा एकदा संभाजीराजे यांनी जरांगे यांना पाणी पिऊन उपोषण करण्यासाठी साथ घातली आहे।
राज्यामध्ये मराठा आरक्षणाचा मुद्दा तापलाय. आरक्षणासाठी उपोषण करणाऱ्या मनोज जरांगे यांची तब्येत खालावल्याचं पाहायला मिळत आहे. आरक्षणावर कुठलाही तोडगा निघताना दिसत नाही. त्यामुळे आता माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सरकारला इशारा दिलाय. उद्धव ठाकरे यांनी एक प्रसिद्धीपत्रक जारी करून राज्य सरकारवर निशाणा साधलाय. दौंडच्या दौऱ्यावर असलेले खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधताना ठाकरे यांचं हे प्रसिद्धीपत्रक वाचून दाखवलं. मराठा समाजाला टिकणारं आरक्षण मिळावं यासाठी जरांगे पाटील उपोषण करतायत, तर त्यांना पाठिंबा देण्यासाठी लोक आत्महत्या करू लागलेत. या आत्महत्या थांबवण्यासाठी सरकार काहीच करत नाही, फक्त योग्य वेळी आरक्षण देऊ ही त्यांची भाषा आहे. मराठा समाजाच्या मृतदेहावर हे सरकार आरक्षणाचा GR ठेवणार आहे का, असा संतप्त सवाल उद्धव ठाकरे यांनी केलाय. सरकार मन की बात करत आहे, पण त्यांचं मन निर्दयी आहे. जरांगे पाटील यांचे प्राण वाचावेत आणि महाराष्ट्रात सुरू असलेल्या आत्महत्या थांबाव्यात यासाठी सरकार कोणतीही पावलं टाकताना दिसत नाही. पाटील यांचे प्राण वाचावेत हेच आमचं म्हणणं आहे. राज्य सरकारनं पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी बोलावं आणि आदेश काढावा. शिवसेना फक्त समन्वयकाची भूमिका घेते, शिवसेनेला वेगळी भूमिका घ्यायला भाग पाडू नका, असा इशारा ठाकरे यांनी दिलाय. राज्यात आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाज आक्रमक झालाय. मनोज जरांगे यांनी आमरण उपोषण सुरू केलं असून नेत्यांना गावबंदी करण्याचं आवाहन करण्यात आलंय. जरांगे यांच्या या आवाहनानंतर राज्याच्या विविध भागात नेत्यांना रोषाचा सामना करावा लागतोय. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत दौंडच्या दौऱ्यावर होते. यावेळी संजय राऊत यांना मराठा समाजाच्या रोषाचा सामना करावा लागला. मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी संजय राऊत यांच्या गाड्यांचा ताफा अडवला. दौंडमधल्या हॉटेलच्या बाहेर मराठा समाजाच्या आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली. त्यामुळे राऊत यांचा नियोजित दौरा बदलावा लागला. हे जे संजय राऊत आहे यांनी मुका मोर्चा म्हणून संपतलं. काय माणसाने आत्ताच्या आत्ता दौंड शहरातून बाहेर जायचं, नाहीतर जे काही होईल त्याला प्रशासन आणि पोलीस जबाबदार होते. ही घोषणाबाजी मला असं वाटत नाही की मराठा समाजाचे कार्यकर्ते असावेत. दुसरीकडे राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनाही मराठा समाजाच्या संतापाचा सामना करावा लागला. ठाण्यात सुनील तटकरे यांची पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. तटकरे पत्रकार परिषदेसाठी राष्ट्रवादीच्या ठाण्याच्या कार्यालयात येत असतानाच अचानक मराठा समाजाचे कार्यकर्ते या ठिकाणी आले आणि त्यांनी तटकरे यांना काळे झेंडे दाखवले, तसंच घोषणाबाजी सुद्धा केली. राज्यामध्ये मराठा आरक्षणाचा मुद्दा तापतोय. मनोज जरांगे यांच्या उपोषणाला राज्यभरातून पाठिंबा मिळतोय. मात्र आता मराठा समाज आणखीन आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. मराठा आंदोलक आपला रोष आता एसटी बसच्या गाड्यांवर काढायला लागलेत. शनिवारी यवतमाळ आणि बीडमध्ये एसटीला टार्गेट करत त्या पेटवण्यात आल्या. रविवारी सुद्धा एसटीवर काही ठिकाणी दगडफेक झाल्याचं पाहायला मिळालं. नांदेडच्या माहूरमध्ये अज्ञातांनी एसटी बसवर दगडफेक केली. सुदैवानं यात कुणालाही दुखापत झाली नाही. बीडच्या चराटा फाटा इथे बीडहून कल्याणकडे जाणारी बस फोडण्यात आली. धाराशिवमध्ये मराठा समाजाच्या आंदोलनाला हिंसक वळण लागलं. तासाभरात 2 एसटी बसवर दगडफेक झाली, तर एका एसटी बसवर असलेल्या सरकारी जाहिराती मराठा आंदोलकांनी फाडून टाकल्या. काही ठिकाणी जाहिरातींवरच्या फोटोंना काळं फासण्यात आलं. राज्यात विविध ठिकाणी एसटीवर दगडफेकीच्या घटना वाढल्यानं धाराशिव, नांदेड, हिंगोली, परभणी, लातूर या आगारातल्या एसटी बसच्या काही फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. महामंडळाचं आर्थिक नुकसान होऊ नये आणि प्रवाशांनाही काही हानी होऊ नये या अनुषंगाने आपण सध्या तात्पुरत्या स्वरूपात सगळे मार्ग बंद करण्यात आलेले आहेत. एकूण मराठा आंदोलनाचा फटका परिवहन विभागाला बसत असल्याचं या निमित्तानं पाहायला मिळत आहे. शिवसेना आमदार अपात्रतेवरून राजकारण काही थांबायचं नाव घेत नाहीये. सत्ताधारी आणि विरोधकांच्याकडून याविषयी दावे प्रतिदावे केले जात आहेत. काही दिवसांपूर्वी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली. एकनाथ शिंदे यांच्यासह 16 आमदार अपात्र होणार असून शिंदेंना मुख्यमंत्री पदावरून पायउतार व्हावं लागणार असल्याचा दावा विरोधकांच्याकडून केला जातोय. मात्र उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत याविषयी सूचक वक्तव्य केलंय. एक गृहीतक म्हणून सांगतो, एकनाथ शिंदे यांना अपात्र ठरवलं तरी ते मुख्यमंत्री राहू शकतात. ते विधान परिषदेवर येतील, पण ते अपात्र होणारच नाहीत. त्यामुळे एकनाथ शिंदे अपात्र होतील असे तर्क लावणं चुकीचं आहे. आमच्याजवळ अशी संख्या आहे ज्यामुळे कुणीही अपात्र झालं तरी आम्हाला काहीही अडचण नाही. या वक्तव्यावरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधलाय. एकनाथ शिंदे यांचे राजकीय प्राण वाचवायचे, त्यासाठी त्यांच्याकडे तडजोडीचे मार्ग आहेत. पण जरांगे पाटलांसाठी किंवा त्यांच्या सहकाऱ्यांसाठी त्यांच्या मनामध्ये मायेचा ओलावा मला दिसतो. समाजाला आरक्षण कसं देणार याच्यावर तुम्ही बोलावं, याच्यावर तुम्ही निर्णय लगेच ताबडतोब घ्यावा अशी माझी सरकारला सूचना आहे. विधानसभा अध्यक्ष त्यावर निकाल देण्यापूर्वीच दाव्या प्रतिदाव्यांनी राजकारण ढवळून निघालंय.
महाराष्ट्रातला हा सत्ता संघर्ष एकाच वेळेला दोन ठिकाणी सुरू आहे, कारण दोन ठिकाणी सुनावणी आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि कोर्टात सुनावणी सुरू असल्यानं देशाचं लक्ष या निकालाकडे लागलंय. या आधीच्या सुनावणीत सुप्रीम कोर्टानं विधानसभा अध्यक्षांना फटकारलंही होतं. याच पार्श्वभूमीवर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर दिल्लीत सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांची भेट घेण्यासाठी पोहोचले. आमदार अपात्रता प्रकरणी 30 ऑक्टोबरला सुधारित वेळापत्रक सादर करण्याच्या सूचना सर्वोच्च न्यायालयानं विधानसभा अध्यक्षांना दिलेत. त्यामुळे सोमवारी होणाऱ्या सुनावणीच्या पार्श्वभूमीवर या भेटीला महत्त्व आहे. मात्र ठाकरे गटानं पुन्हा एकदा विधानसभा अध्यक्षांवर निशाणा साधलाय. काही 2-3 बैठका आहेत त्याकरता जात आहे. कायदेशीर ज्या सल्ला घ्यायचा तो मी घेऊन निर्णय घेईन. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचा दिल्ली दौरा, सर्वोच्च न्यायालयातली सोमवारची सुनावणी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा प्लॅन बी या तिहेरी घडामोडींच्या पार्श्वभूमीवर काय होणार याची उत्सुकता आता निर्माण झाली आहे. तिकडे कोकणातल्या राजकीय रणांगणात शिवसेना, ठाकरे गट आणि भाजपमधल्या राजकीय लढाईला तोंड फुटलं. भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी आमदार भास्कर जाधव यांच्यावर पुन्हा एकदा जोरदार निशाणा साधलाय. गुहागर विधानसभा मतदारसंघात जाऊन भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी थेट जाधव यांना आव्हान दिलं. 40 वर्ष भाजपच्या ताब्यात असलेल्या मतदारसंघात भास्कर जाधव अपघातानं आमदार झाले असा टोला चित्रा वाघ यांनी लगावला. भास्कर जाधव आणि चित्रा वाघ यांच्यात मागच्या काही वर्षांपासून संघर्ष सुरू झालाय. एका जाहीर सभेत भास्कर जाधव यांनी चित्रा वाघ यांची नक्कल केली होती. तसंच संजय राठोड यांच्यावरून जिव्हारी लागणारी टीका भास्कर जाधव यांनी केली. यानंतर चित्रा वाघ यांनी जशास तसं उत्तर दिलं आणि तेव्हापासून सुरू झालेला हा राजकीय वाद आता शिगेला पोहोचलाय. लोकसभेच्या निवडणुका आधी होणार आहेत, पण त्याआधीच विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली आहे. परिणामी निवडणुका जवळ आल्यानंतर राजकीय रणसंग्राम चांगलाच भीषण होणार असं स्पष्ट झालंय. उपमुख्यमंत्री अजित पवार हे गेल्या 2-3 दिवसांपासून शासकीय आणि सार्वजनिक कार्यक्रमांपासून दूर राहत आहेत. अजित पवार यांनी त्यांचे अनेक नियोजित कार्यक्रमही रद्द केले. त्यामुळे पुन्हा एकदा अजित पवार यांच्या नाराजीची चर्चा सुरू झाली आहे. अशातच अजित पवार यांचे सहकारी आणि माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल यांनी अजित पवार यांच्या सार्वजनिक कार्यक्रमामधल्या गैरहजेरीबद्दल मोठी माहिती दिली. अजित पवार यांना डेंग्यूची लागण झाली असल्याची माहिती पटेल यांनी सोशल मीडियावरून दिली. अजित पवार यांची शनिवारी आरोग्य तपासणी करण्यात आली. यातून अजित पवार यांना डेंग्यू झाल्याचं निदान झाल्याचं पटेल म्हणाले. पुढचे काही दिवस अजित पवार वैद्यकीय उपचार घेतील. तसंच त्यांना डॉक्टरांनी विश्रांतीचा सल्ला दिलाय. त्यामुळे पुढचे काही दिवस अजित पवार सार्वजनिक कार्यक्रमांना हजेरी लावणार नाहीत अशी माहिती पटेल यांनी दिली. अजित पवार हे जनतेची सेवा करण्यासाठी कटिबद्ध आहेत. ते पूर्णपणे बरे झाल्यानंतर त्यांचं काम पुन्हा सुरू करतील. बरं झाल्यानंतर ते लोकांच्या प्रती असलेली सार्वजनिक कर्तव्य पूर्ण शक्तीनं पार पाडतील असंही पटेल यांनी या पोस्टमध्ये नमूद केलंय. केंद्र सरकारनं कांद्यावरच्या निर्यात शुल्क वाढवल्यामुळे राज्यासह देशभरात कांद्याच्या दराचा प्रश्न चांगलाच पेटला होता. या पार्श्वभूमीवर अनेक दिवस बाजार समित्या बंद ठेवण्यात आल्या होत्या. निर्यात शुल्क मागे घेण्याची मागणी शेतकरी आणि कांदा व्यापाऱ्यांच्याकडून होत होती. अखेर कांद्यावरील 40% निर्यात शुल्क केंद्राकडून मागे घेण्यात आल्याची केंद्रीय वाणिज्य मंत्रालयानं अधिसूचना जारी केली आहे. कांद्यावर 40% निर्यात शुल्क लावण्यात आलं होतं. त्यामुळे अनेक दिवस शेतकरी व्यापारी वर्गाकडून आंदोलन करण्यात येत होतं. आता केंद्र सरकारकडून एक पाऊल पुढे टाकत 40% निर्यात शुल्क मागे घेण्यात आलंय. मात्र दुसरीकडे कांदा इतर देशात निर्यात करण्यासाठी $800 प्रति मेट्रिक टन किमान निर्यात शुल्क लागू राहणार असल्याची अधिसूचना केंद्रीय वाणिज्य मंत्रालयानं काढली आहे. कांद्याचा साठा संपू नये, शेतकऱ्यांना योग्य दर मिळावा आणि भाव स्थिर राहावेत या दृष्टीने हा निर्णय घेतल्याचं सांगण्यात येत आहे. हाताने घेता आणि एका हाताने देता, नेमकं तुमचं धोरण काय आणि शेतकऱ्याला का मातीत घालायचंय का? सरकारचा निषेध करावा की स्वागत करावं हेच कळत नाही. एकीकडे 40% निर्यात शुल्क त्यांनी रद्द केलं आणि दुसरीकडे $400 वरून $800 त्यांनी मूल्य वाढवलं. मग शेतकऱ्याला फायदा काय राहणार? केंद्रानं 40% निर्यात शुल्क रद्द केलं असलं तरी $800 प्रति मेट्रिक टन किमान निर्यात मूल्य लागू राहणार आहे. त्यामुळे आता व्यापारी आणि शेतकरी कोणती भूमिका घेतात हे पाहणं महत्त्वाचं आहे. पावसानं दिलेली ओढ आणि कधी झालेली अतिवृष्टी अशा अनेक संकटांचा सामना करत कोकणातल्या शेतकऱ्यानं भाताचं पीक जगवलं. मात्र या पिकावर आता एक नवीन संकट उभं राहिलंय. कोकणातल्या सिंधुदुर्गातल्या भिरवंडेसह आजूबाजूच्या शेतातील भात पिकाचं झालेलं हे नुकसान केलंय ते रानगव्यांच्या कळपानं.
रानगव्यांसह सांबर आणि रानडुकरांचा या ठिकाणी उपद्रव वाढलाय. हे वन्य प्राणी दिवसाढवळ्या भात पिकात येऊन भाताची केसरे खाऊन नुकसान करतायत, तर रानडुकरं सुद्धा पिकांमध्ये लोळण घेऊन भात पिकाची मोठी नासधूस करतायत. वन्य प्राण्यांकडून झालेल्या भात पिकाच्या नुकसानीचे पंचनामे करून योग्य ती नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जाते. तर वन्य प्राण्यांच्यामुळे भाताच्या उत्पादनात घट होण्याची भीती सुद्धा काही जण व्यक्त करतायत. या वन्य प्राण्यांचा लवकरात लवकर बंदोबस्त करावा अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. केरळच्या एर्नाकुलम साखळी स्फोटाने हादरले. या स्फोटामध्ये एकाचा मृत्यू झालाय तर अनेक जण गंभीररित्या जखमी झालेत. या स्फोटानंतर देशभरात हाय अलर्ट जारी करण्यात आलाय. केरळमध्ये एका पाठोपाठ एक असे 3 साखळी स्फोट झाले. केरळमध्ये झालेल्या या स्फोटानंतर मुंबईत सुद्धा हाय अलर्ट जारी करण्यात आलाय. मुंबईच्या कुलाबा परिसरातल्या छाबड हाऊस इथे सुरक्षा वाढवण्यात आली. मुंबई शहरात सुरक्षेच्या सर्व उपाययोजना करण्यात येत आहेत. सर्व महत्त्वाच्या आणि संवेदनशील ठिकाणांवर नजर ठेवण्यात येते. मुंबईसारखं एक अत्यंत महत्त्वाचं शहर आणि पुण्यासारखं एक अतिशय महत्त्वाचं शहर आपल्याकडे असल्यामुळे निश्चितपणे दोन्ही ठिकाणी आपण लक्ष ठेवून असतो. केरळमध्ये झालेल्या स्फोटानंतर राजधानी नवी दिल्लीत हाय अलर्ट जारी करण्यात आलाय. गर्दीच्या ठिकाणी सुद्धा सुरक्षा यंत्रणा सज्ज करण्यात आली आहेत. तसंच गर्दीच्या ठिकाणी विशेष काळजी घेतली जाणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली. सरकार आणि मनोज जरांगे पाटील यांच्यातील संभाव्य चर्चेविषयी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या वक्तव्यावरून वाद सुरू झालाय. तर जरांगे यांनी सरकारवर निशाणा साधलाय. नेमकं काय घडलंय हे पाहणार आहोत आज रात्री 8 वाजता न्यूज 18 लोकमत स्पेशल रिपोर्ट मध्ये. यासोबतच 100% बातम्यांमध्ये इथे थांबूया. ताज्या बातम्यांचा ओघ असाच सुरू राहील.